वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. आज या ठिकाणी आपण बघत आहात लासूर स्टेशनचं नाक असलेलं हे बसस्थानक. आज आपण बघत आहात महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळ लासूर स्टेशन बसस्थानक. आणि या बसस्थानकासाठी जवळपास 7.5 कोटी रुपये शासनाने या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या ठिकाणी कुठलंही काम पूर्णत्वास आलेलं नाही. आणि ह्या बसस्थानकाचं काम निकष दर्जाचं होत असल्या कारणानं सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील बनकर आणि अमोल शिरसाट यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं नगर येथील समिती येऊन चौकशी केलेली आहे. चौकशी करून त्यांनी अहवाल कार्यालयाला पाठवलेला आहे. परंतु आज या ठिकाणी अहवाल पूर्ण ओपन होण्यापूर्वीच या ठिकाणी ते काम थातुरमातुर करून पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी जे बसस्थानक आहे, बसस्थानकामध्ये अशी प्रवाशाला मुभा दिलेली आहे. कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, काम अपूर्ण आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघत आहात या ठिकाणी ज्या महिलांसाठी की लघुशंकेसाठी प्रार्थनेसाठी या ठिकाणी जे या ठिकाणी शौचालय बांधलेलं आहे. आणि हे शौचालय हे जगामध्ये ज्यांनी बांधलं असेल त्याला पुरस्कार या ठिकाणी द्यायला हवा. मुख्यमंत्री पंतप्रधान पुरस्कार द्यायला हवा. कारण या ठिकाणी आपण बघत आहात या ठिकाणी स्त्रियांकरिता हे शौचालय बनवलेलं आहे. आणि ह्या शौचालयाचं स्ट्रक्चर ज्या कोणी इंजिनियरने, ज्या आर्किटेक्टने बनवलेलं असेल त्यांचा सत्कार लासूरवासियाच्या ठिकाणी करावा अशी नागरिकांची मागणी आहे. या ठिकाणी जाणून बुजून स्त्रियांची कुचंबना होण्यासाठी, स्त्रियांचं जे काही या ठिकाणी या ठिकाणी लघुशंकेसाठी आल्यानंतर ज्या वेळेस मी कुणी मध्ये येईल तर पारदर्शकता. बघा हा जो पडदा आहे आतून या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी आतमधून गेलं तर पारदर्शकता या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे जाणून बुजून स्त्रियांची कुचंबना करण्यासाठी, स्त्रियांची इज्जत काढण्यासाठी जाणून बुजून या ठेकेदारानं, या जेसी महामंडळानं या ठिकाणी या प्रकारचं हे जसं 10 कोटीचं असं ते सांगताय, कोट्या रुपये खर्च करून या ठिकाणी असं शौचालय बांधलेलं आहे. आणि निश्चितच या शौचालय बांधल्यामुळं अनेक स्त्रियांची कुचंबना या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठेकेदारावरती, या महामंडळावरती आणि ज्यांनी हे स्ट्रक्चर तयार केलं त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी लासूर स्टेशनच्या नागरिकांनी या ठिकाणी करण्यात येत आहे. मी आप्पासाहेब बंजारे, जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.